नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजकाल फॅशन, मेकअप आणि कपडे इतकेच हेअरस्टाईलसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तर आजसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये 50शीतल्या महिलांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण आपले वय जेव्हा वाढते तेव्हा थोडे आपण निवांत होतो, स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ असतो आणि आपल्याला थोडे नीटनेटके आणि छान राहायला सुद्धा आवडते. आणि का नाही राहिलं पाहिजे, आपण स्वतःकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. मैत्रिणींनो, 50शी नंतर महिलांचे केस पातळ होणे किंवा पांढरे होणे सामान्य आहे. त्यामुळे अशा हेअरस्टाईल निवडाव्यात ज्यामुळे केसांना व्हॅल्यू मिळेल आणि लूक तरुण आणि स्टायलिश दिसेल. मैत्रिणींनो, ह्या वयामध्ये सुद्धा आपल्याला छान हेअरस्टाईल करायला आवडतात, पण पातळ केसामुळे आपल्याला त्या हेअरस्टाईल छान दिसत नाहीत किंवा सूट होत नाहीत. वयाप्रमाणे आपली लाईफस्टाईलसुद्धा चेंज होत असते. 40शी नंतरच्या वयोगटातील महिलांनी छान असे मिडल लेंथ हेअर कट करू शकता, केस मोकळे सोडू शकता किंवा अर्धे केस क्लचरने लॉक करून अर्धे केस मोकळे सोडा. अशी हेअरस्टाईलसुद्धा तुमच्या एजला स्टायलिश आणि तरुण दाखवण्यासाठी मदत करते. जर तुमचे केस सॉफ्ट असतील किंवा कर्ली असतील तर तुम्हाला अशी हेअरस्टाईल खूप छान दिसेल. पण जर तुमचे केस थोडे छोटे असतील तर तुम्ही केसांची वेणी घालू नका, कारण केस पातळ असल्यामुळे तुमच्या एजला ही वेणी सूट होणार नाही आणि ज्यामध्ये तुम्ही वयस्कर दिसू लागता. शॉर्ट केसांची वेणी अजिबात छान दिसत नाही, त्यामुळे क्लचरने लॉक करून केस मागे सोडू शकता. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुमचे केस लांब आणि घनदाट असतील तर तुम्ही वन साईडला अशी केसांची वेणी घालू शकता. पण ही वेणी खूप टाईट न घालता थोडीशी लूज ठेवा, म्हणजे ती दिसायला खूपच छान आणि सुंदर दिसेल. अगदी पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला तुम्ही लूज वेणी घातली तर ती तुमच्या एजला खूप छान दिसेल आणि ह्यामध्ये तुमचा लूक खूपच आकर्षक दिसेल. तसेच वन साईड पोनी देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. कपाळावरील सुरकुते लपवण्यासाठी आणि चेहऱ्याला सॉफ्ट लूक देण्यासाठी कपाळावर हलकी बट ठेवता येते. अशी एखादी बट तुम्ही काढला तरी देखील ती खूप छान दिसेल. जर तुम्ही कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या केसांचा छान असा बॉयकट हेअरस्टाईल करू शकता. बॉयकटमध्ये तुमचा चेहरा छान दिसेल आणि केसांकडे लक्ष देण्यापेक्षा आपण त्यावेळेस कामाकडे लक्ष देतो. केसांची अशी हेअरस्टाईल तुम्ही करून घेऊ शकता. असा हेअरकट तुमच्या चेहऱ्याला सूट होतो आणि केसांना न कलर लावता जर तुम्ही हेअरकट ठेवला तर तोही अगदी छान वाटतो. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा हेअरकट केलेला आहे. जर तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्हाला केस विंचरायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करण्यापेक्षा असा हेअरकट करून घेऊ शकता. तसेच तुम्ही पुढच्या बाजूने वन साईड केस पार्टिंग करून बॅक साईडला केस फोल्ड करून क्लचरने लॉक करा. ही सुद्धा हेअरस्टाईल खूप छान दिसते आणि स्टायलिश दिसते. जर तुम्हाला एखाद्या लग्न समारंभाला जायचं असेल किंवा एखादं फंक्शन अटेंड करायचं असेल तर सर्वात सोपी आणि सुंदर हेअरस्टाईल म्हणजे आंबाडा घालू शकता. तुमचे स्वतःचे केस खूप लांब असतील तर घालू शकता किंवा आर्टिफिशियल बन आणून लावू शकता. त्यावर सुंदर अशा वेगवेगळ्या कलर्सच्या आर्टिफिशियल फ्लॉवर्स आणून केसांची रचना करू शकता. खूप सुंदर अशी केशरचना तयार होईल. दिवसाच्या कार्यक्रमाला जाणार असाल किंवा रात्रीचा इव्हेंट असेल तर तुम्ही अशा हेअरस्टाईल करू शकता. अशा हेअरस्टाईल तुमच्या एज ग्रुपसाठी खूप बेस्ट आहेत आणि ह्या हेअरस्टाईल तुम्हाला खूप सूट होतात आणि सुंदर दिसतात. छान असा मानेवरतीही आंबाडा घालू शकता. लूज आंबाडा देखील तुमच्या एज ग्रुपसाठी खूप छान दिसतो. तुमच्या एजला सूट होतील अशा हेअरस्टाईल मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.